काँग्रेसपेक्षा बीजेपी जास्त करप्ट पार्टी आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि बीजेपीच्या भ्रष्टाचारामध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का? काँग्रेसच्या काळात जो भ्रष्टाचार व्हायचा तेव्हा मीडियामध्ये रिपोर्ट यायचे, न्यूजपेपरमध्ये आर्टिकल छापायचे आणि सगळीकडे स्कॅम स्कॅम असं बोललं जायचं. पण आता बीजेपीच्या काळातील भ्रष्टाचारामध्ये दलाल मीडिया नॅरेटिव्ह कंट्रोल करते, महत्त्वाच्या मुद्द्यांना दिशाभूल करते आणि Instagramवर पैसे देऊन पेड PR मॅनेजमेंट करते. आणि त्यातल्या त्यात काही लोकांनी मान्य केलंय की बीजेपी भ्रष्टाचार करते, पण आपण त्यांचं काहीच करू शकत नाही. तुम्हाला 2 इंटरेस्टिंग केस सांगतो. तुमच्या लक्षात असेलच, आदर्श सोसायटी स्कॅम. मुंबईच्या कोळंबमध्ये कारगिल शहिदांसाठी काही फ्लॅट बनवण्यात आले होते. पण जेव्हा हे फ्लॅट अलॉट करण्यात आले, तेव्हा समजलं की फक्त 37 फ्लॅट हे डिफेन्स फॅमिलीजला अलॉट केलेत आणि 50 पेक्षा जास्त फ्लॅट नेत्यांना आणि त्यांच्या फॅमिलीजला देऊन टाकलेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे त्यावेळेसचे सीएम अशोक चव्हाण यांचे स्वतःचे 3 फ्लॅट त्यामध्ये होते. त्यामुळे हा सरळ सरळ स्कॅमच होता. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना सीएम पदाचा राजीनामा द्यावा लागला. लक्षात घ्या, सीएमवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता दुसरी केस 2026 मधली. मध्य प्रदेशचे सीएम मोहन यादव यांनी 2023 मध्ये सीएम बनल्यानंतर उज्जैन मास्टर प्लॅन 2035 लॉन्च केला, ज्यामध्ये उज्जैनला डेव्हलप करणं, इंडस्ट्री लावणं आणि टाउनशिप बसवणं, महाकाल मंदिरासाठी कॉरिडॉर बनवणं इत्यादी गोष्टी होत्या. 2024-25 मध्ये सीएम मोहन यादव यांच्या फॅमिलीने जवळपास 168 एकर जमिनीची खरेदी केली, 137 प्लॉट खरेदी केले आणि तेही प्राईम लोकेशनवर. कुठे ॲग्रिकल्चरल लँड, कुठे इंडस्ट्रियल लँड आणि कुठे रेसिडेन्शियल लँड. ज्या ज्या जागेवरून हायवेज निघणार होते, गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट होणार होती, त्या त्या ठिकाणी त्यांनी प्लॉट खरेदी केले. सीएम मोहन यादव यांच्या बायकोने 11 एकर जमीन खरेदी केली, मुलाने 17 एकर, सुनेने 10 एकर आणि त्यांच्या भावाने जवळपास 19 एकर जमिनीची खरेदी केली. आमच्या नातेवाईकांनी सुद्धा उज्जैनमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली. आता तुम्ही सांगा, हा कोइन्सिडन्स आहे का? हा भ्रष्टाचार आहे की इनसाइड ट्रेडिंग? इतके सिरियस ॲलिगेशन लागून सुद्धा दलाल मीडिया यावर अजिबात कव्हरेज देत नाहीये. कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियावर याचं कव्हरेज नाही, कुठल्या न्यूजपेपरला याचं रिपोर्टिंग नाही. आता या दोन्ही केस तुम्ही कम्पेअर करा. 2010च्या आदर्श सोसायटी स्कॅममध्ये काँग्रेसच्या सीएमला राजीनामा द्यावा लागतो आणि 2026 मध्ये बीजेपीच्या सीएमवर जर भ्रष्टाचाराचे आरोप लागत असेल तर मीडिया साधं कव्हरेज सुद्धा देत नाहीये. आता काँग्रेस आणि बीजेपी या दोन्हींच्या भ्रष्टाचारामध्ये काय फरक आहे ते तर तुम्हाला समजत असेल. आणि काही लोक हे मानतात की काँग्रेस करप्ट आहे, पण ते मानूच शकत नाहीत की बीजेपी सुद्धा करप्ट आहे. आणि एक फन फॅक्ट, 2010 मध्ये ज्या करप्ट सीएमने भाजपच्या दबावात येऊन राजीनामा दिला होता, तोच काँग्रेसचा करप्ट सीएम आज भाजपमध्ये आहे. ह्या सगळ्यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा.